चॅनलमध्ये. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की आम्ही निघालो आहे आमच्या गावी वाईला. आर्या तर पहिल्यांदाच गावी जाते आणि ती खरंच खूप एक्सायटेड आहे कारण की ती उड्या मारते, मजा करते जाता जाता. आणि इथे आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला कारण की सकाळच निघालेलो ट्रॅफिक न मिळण्यासाठी. तर आम्ही एका फूड कोर्टवरती नाश्ता करण्यासाठी थांबलेलो. बट सगळीकडे ती गॅसची टंचाई. इथेही गॅसची टंचाई असल्यामुळे आम्हाला फक्त इडली सांबार ऑप्शनमध्ये होता, तो आम्ही खाऊन पुन्हा निघालो आहे. हे बघा काय आम्हाला टीम हॉर्टन्सचं आउटलेट दिसलं मुंबई पुणे हायवेवरती. आणि हे बघून खूप बरं वाटलं कारण की माझ्या ऑफिसमध्ये दुबईमध्ये टीम हॉर्टन्सचं कॅफे होतं आणि तिथे आम्ही रोज टीम हॉर्टन्समधली कॉफी प्यायचो. सो एक नॉस्टॅल्जियस फीलिंग होती. आणि जाता जाता आम्हाला एक रोड ॲक्सिडेंट दिसलं. खूप मोठं होतं ते. होप सगळं ठीक असेल तिथे. आमच्यासाठी हा खूप स्पेशल मोमेंट आहे कारण की आम्ही खूप दिवसानंतर गावची हवा, तिथली लोकं आणि गावची शांतता एक्सपिरियन्स करणार आहोत. रोड ट्रिप किती मजेदार असते ना. जाताना दिसणारे हिरवेगार डोंगर रांगा, वेडेवाकडे वळणाचे रस्ते, ते मध्येच येणारे बोगदे आणि त्यातून ओरडत जाणारे आपण. अशी लहानपणाची आमची खूप आठवण आहे. मजा करायचं खूप. पण आता लहान मुलांना घेऊन जाताना वेगळाच एक्सपिरियन्स आहे. आर्याला तर मी पहिल्यांदाच गावी घेऊन जाते, तर तिच्यासाठी फुल एक नवीन एक्सपिरियन्स असणार आहे. फायनली आम्ही येऊन पोचलो आहे वाईला. पोचता आम्हाला 3:30 वाजले दुपारचे आणि जेवणाचाही टाईम झालेला. इडली खाऊन पोट नव्हतं भरलेलं, तर आता हा जेवणाचा टाईम झाला आणि खूप भूकही लागलेली. तर रुचीपाकचं रुचकर जेवण जेवायला आम्ही इथे आलेलो आहे. इथली मटन हंडी आणि चिकन हंडी एकदम मस्त आहे. एकदम गावरान टेस्ट आहे त्याची. मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन की रुचीपाकला एकदा जरूर व्हिजिट द्या. तिथलं जेवण खरंच खूप छान आणि टेस्टी आहे. आरू कुठे आली तू? आरू गावी आली ती. आरू गावी आली आपल्या तारांगणमध्ये. आपल्या घरी आली आणि नव्या सुपर एक्साइटेड टू गो इनसाइड. नव्या थांबतच नाही. आरू चेहऱ्याचा अवतार झालाय. बट तुम्हाला एक मस्त गोष्ट दाखवते. हे बघा 1 मिनिट. घराच्या मागे एक नंबर व्ह्यू आहे. लिटरली आमचं घर शेतात आहे. छान छान आहेत कॅट. आमच्या गावची घराच्या मागची जागा. आणि हे लोक आले नाहीत आणि लगेच बाहेर पडलेत. कोण आहे? हो, त्याचं नाव नवनी ब्लॅकी ठेवलंय. ब्लॅकी. कुठला आला, बेबी की मम्मा? मम्माकडे कोण जाते? बेबी. बेबी. हे बघ मँगोज बघ किती आहेत. हे बघ. हा, ब्लॅकीला हात लावते तू? त्याची मम्मा बघते बघ कशी. ब्लॅकी आहे तो छोटा म्हणून आम्ही म्हणतो बेटा. बेटा ब्लॅकी बेटा. ब्लॅकी बेटा. अरे कोण आहे तो? मी हात लावते बघ, ते आपलाच आहे. हो. ब्लॅकीची मम्मा मग बघते. मम्मा काय नाही करणार. मम्मा खूप चांगली आहे. जवळ जा मग. नको जाऊ बाबा.
डेंजर आहे ती. मम्मा आपल्याला फक्त बघते. ब्लॅकी बेटा. खाऊ दे ब्लॅकीला. नव्हे दुबईवरून इथे आल्यावर कसं वाटतंय तुला? मस्त. मस्त. गावी छान वाटतंय. दोन्ही हात धुवून ना छानपैकी. मला हा हात सुकलाय. ओपन कर. ए कुठे जाते डमरू. अरे पपई खायला या. पपई हे बघा तिथे अजून किती आहेत. या साईडला पण खूप लागलेत. मँगोज मँगोज खूप सारे. टॅरेसवर आलो आहे आम्ही कारण की घर आमचं 3-4 महिन्यापासून बंद होतं. खूप डस्ट झाले. साफसफाई चालली आहे मग घरात. बाबांनी मस्त भाजी आणले. नव्या ते सेग्रिगेट करते. कृष्णाकाठची वांगी वर्ल्ड फेमस. त्याला काटे आहेत. हे झालं. हे लिंबू. तुला नाही वाटत भीती? मी हात लावले जाते भागते पळते. रेडकाला पण हात लावत होती. हा ए तुझा ब्लॅकी इथे आला. ब्लॅकीला इथे आजचा गावचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.